Today I am going to show you how to plot the irrational numbers on the number line. Irrational numbers, root 2, root 3, root 5, root 7, these are irrational numbers. आता irrational numbers म्हणतात कोणकोणत्या root 2, root 3, root under root म्हणतात त्याला root 5, under root 7 ह्या नंबर लाईन वर कशा शो करायच्या. आता बघा रेग्युलर आपलं लाईन 1 2 3 4 5 किंवा -1 -2 आपल्या नंबर लाईन वर माहिती आहे कुठे दाखवता येतील. पण आपल्याला अंडर रूट 2 आपण या नंबर लाईन कुठे शो करणार यासाठी कन्स्ट्रक्शन करावे लागते. लक्षात घ्या व्यवस्थित. आपण पहिल्यांदा बघूया अंडर रूट 2 नंबर लाईन वर कसं शो करतात. द क्वेश्चन विल बी asked in the exam, show root 2 on the number line. काय क्वेश्चन येणार आहे. show under root 2 on the number line. नंबर लाईन वर रूट 2 काय करा शो करा. कसं दाखवलं व्यवस्थित लक्ष द्या, फोकस ठेवा, नक्कीच जमेल तुम्हाला व्यवस्थित. ओके बघ. ऍट फर्स्ट यू हॅव टू ड्रॉ द नंबर लाईन. एक लाईन काढा. काढली. बोथ साइडला एरो केलं व्यवस्थित आहे. इथे 0 घ्यायचं ज्याला आपण ओरिजिन म्हणतो. आरंभ बिंदू ओरिजिन. दिस वन इज 0 ओरिजिन आहे. ओके दिस वन नाउ यू कॅन सी हियर इज 1 हियर इज 2. यू हॅव टू टेक हियर नंबर्स 1 2. लिसन केअरफुली. दिस इज ओरिजिन. यू हॅव टू टेक हियर 1. You can take the specific distance. हे डिस्टन्स किती घ्यायचं आहे याला कसा रूल नाही आहे, पण एक स्पेसिफिक डिस्टन्स घ्यायचा. 3 सेंटीमीटर वगैरे घ्या. हे डिस्टन्स एक अंदाजे घेतलं तरी चालतं, पण इथे लिहिताना 1 घ्यायचं आहे. याच डिस्टन्सवर इथे 2 येणार, म्हणजे हे डिस्टन्स सेम असणार. 1 2 हे डिस्टन्स सेम असणार आहे. ओके बघा काय काय केलं आपण. इथे 0 घेतला, इथे 1 घेतलाय, इथे 2 घेतलेला आहे. ओके हे डिस्टन्स आलं का तुमच्या लक्षात. हे जेवढं डिस्टन्स आहे ना तेवढंच हे डिस्टन्स असणार आहे. फक्त डिस्टन्स 1 सेंटीमीटर नाही, आपण किती पण घेऊ शकता समजा आपण, पण हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं मात्र हे घ्यायला विसरू. ओके झालं 1 आणि 2. आता काय करायचं आहे, जिथे आपण 1 घेतले ते ए पॉइंट केले. जसं तुम्हाला ए पॉइंट आहे, इथून आहे ना 90 डिग्रीचा अँगल करायचा. किती 90 डिग्रीचा स्ट्रेट लाईन घ्यायची. 90 डिग्रीचा अँगल करायचा. इथे कोणत्या पॉइंटवर ए पॉइंटवर 90 डिग्रीचा अँगल करायचा. आणि आणखी काय करायचं कंपास घ्यायचं. कंपास मध्ये हे डिस्टन्स जेवढं आहे इथून एवढं डिस्टन्स, हे डिस्टन्स किती आहे मला सांगा 1 आहे ना. हेच डिस्टन्स घ्यायचं कंपास मध्ये इथून एवढं, आणि इथे कंपासचा हे पॉइंट आहे इथे ठेवायचा आणि इथे मार्किंग करायची. इथे मार्किंग झाली बघा, म्हणजे हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम असेल. मला सांगा इथून एवढं डिस्टन्स किती आहे 1 आहे की नाही. मग हे सेम आहे म्हणजे ए बी डिस्टन्स पण किती असणार आहे 1 असेल का. लक्षात येतं तुमच्या इथेपर्यंत कळतंय का तुम्हाला. हे डिस्टन्स 1 आहे, हे पण डिस्टन्स 1 आहे. ओके मी इथे बघा. Triangle OAB is a right-angled triangle. Triangle OAB is a right-angled triangle. Why this one is a right-angled triangle? Because one angle of a triangle is 90 degree. That's why it is right-angled triangle. कळलं तुम्हाला याला right-angled triangle का म्हणायचं, कारण याचा एक अँगल 90 डिग्री आहे बघा इथे, म्हणून हा right-angled triangle. ओके मला सांगा लेंथ OA. ए डिस्टन्स लेंथ OA. एल फॉर लेंथ, आपण इथं असं एल लिहितो. लेंथ OA इज इक्वल टू 1. ओके लेंथ AB मला सांगा हे डिस्टन्स आहे, हे पण किती आहे 1च आहे. लेंथ OA 1 आहे, लेंथ AB पण 1 आहे. ओके आणि तुम्हाला आता हे डिस्टन्स फाइंड करायचं आहे. कोणतं डिस्टन्स फाइंड करायचं आहे, लेंथ OB फाइंड करायचं. कळतंय का तुम्हाला इथेपर्यंत कळतंय. ओके आता बघा
in the 7th standard, Pythagoras theorem. Pythagoras हा या मॅथमॅटिशियन त्याने एक थिअरम सांगितला. थिअरम इथे लिहिलाय, तुम्हाला कळायला पाहिजे. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. दिस इज कॉल्ड पायथागोरस थिअरम. याला पायथागोरस थिअरम म्हणतात. कुणाचा स्क्वेअर करायचा? हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. मग हायपोटेनस कोणता असतो? जो 90 डिग्री अँगल असतो की नाही, त्याच्या ज्या अपोजिट साइड आहे, समोर आहे ना, त्याला हायपोटेनस म्हणतात. सो दिस वन इज हायपोटेनस. कळतंय की तुम्हाला हायपोटेनस कसं ओळखायचं? द साइड अपोजिट राइट अँगल इज कॉल्ड हायपोटेनस. मग इथे बघा, हा 90 डिग्री अँगल आहे की नाही, मग याच्या समोर अपोजिट साइड ही आहे ना, मग याला म्हणतात हायपोटेनस. आणि अदर साइड कोणकोणते येणार? मग एक साइड OA आणि सेकंड कोणते येणार? AB येणार. बघा, हायपोटेनस स्क्वेअर म्हणजेच कुणाचा स्क्वेअर आला? लेंथ OB स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड, ही वन साइड घेऊ आपण, कोणती घेतली? लेंथ OA स्क्वेअर प्लस अदर साइड कोणती सांगा? लेंथ AB स्क्वेअर. ओके, मला सांगा OB आपल्याला माहिती आहे का? नाही, हे आपण फाइंड आउट करतोय म्हणून OB तसाच इज इक्वल टू, you can see here what is the value of OA. Here also I have written here OA is equal to 1 चा स्क्वेअर आला प्लस AB. सांगा मला AB ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे, म्हणून AB स्क्वेअर म्हणजेच 1 चा स्क्वेअर. ओके, इथे हे आहे कसं ते बघा, OB स्क्वेअर इज इक्वल टू 1 चा स्क्वेअर 1 आहे ना, या 1 चा स्क्वेअर पण 1 आहे. 1 आणि 1 ची ऍडिशन केली तर किती येणार? 2 येणार. काय? लेंथ OB स्क्वेअर इज इक्वल टू 2. इथे स्क्वेअर आला, लक्षात आलं? इज इक्वल टू आलं का? मग याचं स्क्वेअर रूट फाइंड करावं लागतं. मला सांगा 2 हा कुणाचा स्क्वेअर आहे का? 2 इज नॉट स्क्वेअर. दॅट्स वाय OB इज इक्वल टू अंडर रूट. या 2 ला रूट ने टाकायचं. समजा असं असतं तर काय केलं असतं? समजा आपण असा लेंथ OB स्क्वेअर इज इक्वल टू समजा 9 आला असतं समजा, मग लेंथ OB किती आला असतं? मला सांगा 3 आला असता का? 3 आला नाही ते? कारण इथे बघा स्क्वेअर रूट फाइंड करतोय ना, मग 9 कुणाचा स्क्वेअर आहे? 3 चा, म्हणून OB इज इक्वल टू 3. मग इथे बघा OB स्क्वेअर इज इक्वल टू आहे का? मग 2 हा कुणाचा स्क्वेअर नाही आहे, म्हणून या रूट मध्ये टाकलेला. मग मला सांगा लेंथ OB किती आला? अंडर रूट 2 आली का? ही साइड अंडर रूट 2 आली. मग आता तुम्ही ही जी डायग्राम काढताना आपण काय केलं असतं? लक्षात घ्या, हा कंपासचा पॉइंट इथे ठेवता, इथे लक्षात घ्या, आणि हा पॉइंट इथे ठेवायचा. हे डिस्टन्स घेतलेलं आहे बरोबर. हे मी फक्त दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे करायचं. बघा, इथे कंपास ठेवायचं, हे डिस्टन्स एक पॉइंट इथे यायला पाहिजे आणि हा पॉइंट इथे यायला पाहिजे. हे डिस्टन्स घ्यायचं आणि इथून असा आर्क करायचा, असा हा असा आर्क येणार बरोबर. हे आता डिस्टन्स तर जास्त आहे, इथून दाखवता येत नाही, पण बघा इथे कंपासचा पॉइंट ठेवला, इथे हा पॉइंट कुठे यायला पाहिजे? या पॉइंटवर येणार आणि अशा प्रकारे आर्क काढायचा. हा असा आर्क येणार आणि जिथे तो इंटरसेक्ट करतो इथे, याला म्हणतात अंडर रूट 2. कारण बघा लक्षात घ्या, हे थोडक्यात सर्कल तयार होईल ना. असं इथून आपण असं काढतो ना आर्क, म्हणजे हे जेवढं डिस्टन्स आहे ना OB, तेवढं डिस्टन्स हे असणार की नाही? बघू शकतो तुम्ही, कारण हे जेवढं डिस्टन्स आपण सर्कल कसं काढतो ना असं, म्हणजे हे डिस्टन्स जर अंडर रूट 2 असेल तर हे पण डिस्टन्स किती असणार? अंडर रूट 2 असेल. म्हणजे मला सांगा अंडर रूट 2 या आपण लाईनवर दाखवलेलं आहे. कळतंय का तुम्हाला अंडर रूट कसं दाखवलं? पुन्हा एकदा बघा, लक्षात येत नसेल तर लक्षात घ्या, सिरियसली लक्षात घ्या. पहिल्यांदा नंबर लाईन ड्रॉ केली. ओके, इथे ओरिजिन म्हणजे 0, इथे एक स्पेसिफिक डिस्टन्स घेऊन इथे 1 घ्यायचं. हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढ्या डिस्टन्सवर 2 लिहायचं. एवढं तरी कळतंय? जिथे आपण 1 घेतलाय तिथे 90 डिग्रीचा अँगल करायचा. नंतर बघा हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढं डिस्टन्स कंपास घ्यायचं. कंपास मध्ये डिस्टन्स घेऊन बघा इथे मार्किंग करायचं. मार्किंग दिसते तुम्हाला? म्हणजे हे डिस्टन्स 1 आहे ना, मग हे पण डिस्टन्स किती असणार आहे? मला सांगा 1 असणार आहे. नंतर काय करायचं? बघा हे कनेक्ट करायचं. कोण जॉईन करायचं ना मला? कोणतं पॉइंट कनेक्ट करायचं? O आणि B काय करायचं? कनेक्ट करायचं.
आणि मग इथे कंपासचा पॉइंट ठेवायचा, ओ पॉइंट ठेवायचा आणि इथून असा आर्क ठेवा. वन पॉइंट कुठे येणार इथे आणि लास्ट पॉइंट इथे येऊन असा आर्क निघणार, अशा प्रकारे आर्क निघेल आणि जिथे तो इंटरसेक्ट करतात तो √2 असणार आहे. आणि हे तुम्हाला इथे न्यूमेरिकली याचं एक्झाम्पल करून दाखवलंय बघा कशा प्रकारे येतं. खरंच हे √2 आहे का याचं बघा मॅथमॅटिक्स फॉर्म मध्ये पायथागोरस थेरम करून दाखवलं, तरी पण एकदा लक्षात घ्या. सांग मला लेंथ OA 1 आहे, लेंथ AB पण 1 आहे आणि लेंथ OB आपल्याला काय करायचं होतं फाइंड आउट करायचं. बाय पायथागोरस थेरम हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. बघा मराठीमध्ये असं म्हटलं कर्ण वर्ग बरोबर एक बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. दिस इज कॉल्ड पायथागोरस थेरम. ओके, मग काय सांगितलं तुम्हाला हायपोटेनस कसं ओळखायचा. द साइड अपोजिट 90 डिग्री. हा 90 डिग्री अँगल आहे ना, त्याच्या समोर जी साइड असते त्याला हायपोटेनस म्हणतात. मग हायपोटेनस कोणता आहे OB होता, लेंथ OB स्क्वेअर. वन साइड कोणती आहे सांगा लेंथ OA आहे, अदर साइड कोणती आहे सांगा AB आहे. ही फाइंड आउट करायची, तशीच लिहून टाकायची. OA 1 आहे बघा, हा पण 1 आहे. 1 चा स्क्वेअर 1, 1 चा स्क्वेअर 1, 1 आणि 1 ची ऍडिशन केली तर 2 आलं. इथे बघा लेंथ OB चा स्क्वेअर 2 आलेला आहे. आपल्याला फक्त OB पाहिजे ना, इथे स्क्वेअर आहे ना, म्हणून याचं स्क्वेअर रूट काढलं. मग स्क्वेअर रूट काढल्यामुळे √2 आलं. मी एक्झाम्पल सांगितलं बघा, जर OB स्क्वेअर इज इक्वल टू जर 9 असलं असतं ना, याचा आपण स्क्वेअर रूट काढलं असतं किती आलं असतं 3. कारण 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे 3 चा स्क्वेअर आहे. पण इथे मात्र 2 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. 2 हा कोणाचा स्क्वेअर नाही म्हणून √2. म्हणजे मला सांगा OB किती आलं √2 आलं का. मग जेवढं OB आहे ना, कारण आपण हे बघा इथे पॉइंट ठेवला असं सर्कल काढणार ना, इथे लक्षात घ्या. समजा आपण हा एक सर्कल काढतो, इथे लक्षात घ्या हे सर्कल आहे, हा सेंटर आहे. मला सांगा हे जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच हे डिस्टन्स असणार, तेवढंच इथे डिस्टन्स असणार. कारण या सगळ्या काय रेडियस आहेत ना या. बघा इथून आपण जर पॉइंट इथे घेतला आणि असं सर्कल ड्रॉ केलं, हे डिस्टन्स हे सेम असेल ना, सगळ्यात रेडियस आहेत ना. म्हणून सांगितलं तुम्हाला इथून आपण पॉइंट ठेवून असं सर्कलच काढतो, थोडक्यात आर्क काढतो ना. म्हणजे हे डिस्टन्स जसं बघा हे डिस्टन्स हे सेम असणार ना, तसं हे सेम असेल. म्हणून हे √2 दाखवलं. हा क्वेश्चन जो आहे प्रॅक्टिस सेट मध्ये नाही आहे, हा सॉल्व एक्झाम्पल आहे. तुम्हाला √2 कसं शो करायचं ते दाखवलंय. आणि प्रॅक्टिस सेट 1.4 मध्ये असा क्वेश्चन आहे, त्याच्यामध्ये काय केलं आहे व्यवस्थित आहे. तुम्हाला √3 नंबर लाईन शो करायचं आहे. √3 इथे आपण कोण दाखवलं होतं √2, इथे √3 कसं दाखवलं. स्ट्रक्चर तशाच प्रकारे आहे. कन्स्ट्रक्शन ही जशी केली तशी तिथे करायची, थोडासा चेंज आहे. बघूया, ही नंबर लाईन आहे. ओके, दोन साईडला एरो काढलं. इथे 0 आहे बघा, इथे मायनस मध्ये टेक्स्ट बुक मध्ये काढून दिलेली आहे. ऍक्टिव्हिटी बेस्डचा क्वेश्चन आहे बघा. मग इथे -1 घेतलं बघा, इथे ते दिले तसं इथे लक्षात, जसं आपण इथे घेतलं ना 1 2 तसंच बघा. हे डिस्टन्स सेम पाहिजे, लक्षात घ्या. इथे 1 घेतलं बघा, हे 1 आहे. इथे 2 घेतलं दिसतो का तुम्हाला. एक लक्षात घ्या मात्र, हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स कसे पाहिजे सेम पाहिजे आहे. एवढं तरी कळलं. नंबर लाईन काढून झाली. आता नेक्स्ट त्याने तुम्हाला काय केलेलं आहे या क्वेश्चन मध्ये √2 दाखवलंय त्याने, कारण ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे बरं का. हे √2 तुम्हाला इथे त्यांनी काढून दिलेलं आहे. इथे ऑलरेडी त्यांनी असा इथे पॉइंट कोणता दिलाय Q, इथे 90 डिग्री अँगल करून दिलेला आहे. आणि हे बघा हे इथे पॉइंट कुठला घेतलाय R आणि हे जॉईंट करून दाखवलेला आहे. आता मला सांगा ट्रायंगल कुठला तयार झालेला आहे. जसं आपण इथे ट्रायंगल कुठला घेतला तर OAB झाला बघा, राईट अँगल ट्रायंगल. तसं इथे राईट अँगल ट्रायंगल कोणता झाला सांगा OQR. दिसत का ट्रायंगल OQR इज अ राईट अँगल्ड ट्रायंगल. ओके, मला सांगा हा इथे तर 90 डिग्री अँगल दिसतो का तुम्हाला. हा सांगा मला आता व्यवस्थित लक्ष द्या. आता इथे Q पॉइंट आहे. मला सांगा OQ डिस्टन्स किती दिलेला आहे. OQ डिस्टन्स किती आहे
√2 आहे, दिसतंय का तुम्हाला? √2 आहे. एक लक्षात घ्या मात्र, हे जे डिस्टन्स आहे QR जे डिस्टन्स आहे ते किती असणार? मात्र 1 असणार. जसं इथे घेतलं ना बघा, ABD ही हाईट आहे ना सेमच असणार प्रत्येक ठिकाणी. हे किती इथे घेतलंय? 1 ना. तसं इथे पण बघा, QR किती घ्यायचा? 1च घ्यायचं. बघा इथे लिहा, QR = 1. आता तुम्हाला कोण फाइंड करायचं मला सांगा? फाइंड कुठली साईड काढायची आहे? OR फाइंड करायचं. जसं हा क्वेश्चन आहे तसंच केलेला आहे. बाय पायथागोरस थेरम. थेरम इथे बाजूला लिहिलंय बघा. काय थेरम होता? हायपोटेनस स्क्वेअर = 1 साइड स्क्वेअर प्लस अदर साइड स्क्वेअर. बघूया. मग मला सांगा, हा हायपोटेनस आहे. दिस वन इज हायपोटेनस. हा 90 डिग्री अँगल आहे का नाही? दिस वन इज 98 डिग्री अँगल. दॅट्स वाय दिस वन इज हायपोटेनस. मग सांगा हायपोटेनस कोणता होता सांगा? OR आहे. मग OR स्क्वेअर. वन साइड कोणती इथे बघा? वन साइड कोणती आहे? OQ आहे. आणि अदर साइड ही आहे बघा, कोणती आहे? QR आहे. कळलं का तुम्हाला? 3 साइड कुठल्या कुठल्या आहे? 3 साइड. सी, दिस वन इज हायपोटेनस, दिस वन इज वन साइड अँड दिस वन इज अदर साइड. लक्षात येतं का तुमच्या? हे बघा, असं ट्रायंगल तयार झालंय बघा. इथे 90 डिग्री अँगल आहे, इथे O आहे, इथे Q आहे, आणि इथे कोण आहे सांगा? R. हे डिस्टन्स 1 आहे आणि इथून एवढं डिस्टन्स किती आहे? √2 आहे. सांगा मला, हा 90 डिग्री आहे की नाही? मग हायपोटेनस होणार. मग कुणाचा स्क्वेअर होणार? OR स्क्वेअर = OQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. अच्छा, फक्त लेंथ लिहिलेलं आहे आणि स्क्वेअर ब्रॅकेटचं स्क्वेअर करून दिलं. हे तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. OQ किती आहे बघा, इथे पण बघू शकता. इथे पण लिहिले बघा, OQ किती आहे? √2 आहे, त्याचा स्क्वेअर. QR 1 आहे, त्याचा स्क्वेअर. √2 चा स्क्वेअर. एक लक्षात घ्या, रूटचा स्क्वेअर केला की नाही, रूट कॅन्सल होणार. जसं आपण असं केलं समजा, √5 चा स्क्वेअर केला तर फक्त कोण येणार सांगा? 5 येणार. तसं √2 चा स्क्वेअर केला की फक्त कोण येणार? 2 येणार. आलं का लक्षात? रूट मध्ये असेल ना आणि त्याचा जर आपण स्क्वेअर केला तर रूट कॅन्सल होतं, फक्त 2 येणार. आणि 1 चा स्क्वेअर किती असतो? 1 असतो. 2 आणि 1 ची ऍडिशन करा, 3 येईल. आणि जसं इथे आपण स्क्वेअर रूट काढलो होतो तर इथे स्क्वेअर रूट काढा. OR = मला सांगा, 3 हा कोणाचा स्क्वेअर आहे का? म्हणून याला पण कशामध्ये टाकावं लागलं? रूट मध्ये टाकलं. म्हणजे तुम्हाला सांगा, OR किती आलं? √3 आलं का? म्हणजे ही साईड किती आली सांगा? √3 आली. मग आपण डायग्राम कशी काढतो लक्षात घ्या. इथे काय करतो आपण? ऐका, इथे कंपास टोक ठेवायचं. कुठे? कुठल्या पॉइंटवर ठेवावं लागणार? O. एक पॉइंट O वर यायला पाहिजे. सेकंड, हे जे पॉइंट आहे, हा पॉइंट हा कुठे यायला पाहिजे सांगा? R वर यायला पाहिजे. हे डिस्टन्स कव्हर करताना असा आर्क काढायचा असा, आणि जिथे इंटरसेक्ट करतं ना त्याला कोण असणार? √3 असणार आहे. इथे आपल्याला कोण मिळणार आहे? √3 मिळेल. कळतंय तुम्हाला? बघा इथे दाखवलंय कशा प्रकारे. कळतंय का? सो you can practice this one in your house and we can make the practice more and more. We can also learn how to show √5, √7 on the number line in the next lecture. Okay?